पुढची बातमी बाबत किशोरी पेडणेकर मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या झाल्यात। विरोधी पक्ष नेत्या म्हणून पेडणेकरांच्या नावाची घोषणा होणार असल्याचे समजतंय। मुंबई महानगरपालिकेची आज पहिली महासभा आयोजित करण्यात आली। विरोधी पक्ष नेतेपद पहिल्यांदाच महिलेकडे जाणार आहे। आतापर्यंत ते काँग्रेसकडे असणार होतं। विरोधी पक्ष नेतेपद प्रथमच ठाकरे गटाकडे जाणार असल्याचे समजतंय। गणेश खडकर सभागृह नेते होणार आहेत अशी सुद्धा माहिती मिळते। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी मनोज दाळकर सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, विरोधी पक्ष नेतेपदाची धुरा आता किशोरी पेडणेकरांकडे येते, काय माहिती आहे? सिद्धेश, आपण बघितलं तर मुंबई महानगरपालिकेवरती महापौर विराजमान झाल्यानंतर महापालिकेची आज पहिली महासभा ही महानगरपालिकेमध्ये पार पडणार आहे आणि या महासभेमध्ये विरोधी पक्ष नेत्या म्हणून किशोरी पेडणेकर यांच्या नावाची घोषणा या ठिकाणी होणार आहे। आपण बघितलं तर महापौर या ठिकाणी महिला ऋतू तावडे या झालेल्या आहेत आणि विरोधी पक्ष नेत्या देखील आपण बघितलं आता महिलेकडे जाणार आहे आणि त्याची घोषणा आज होणार आहे। आणि आपण बघितलं या ठिकाणी किशोरी पेडणेकर यांच्या नावाची घोषणा होणार आहे। त्यामुळे महानगरपालिकेमध्ये महिला राज्याचा पाया मिळणार आहे आणि विरोधी पक्ष नेत्यात आपण बघितलं तर 2000 पासून अस्तित्वामध्ये आलेला आहे आणि गेल्या 25 वर्षात पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेतेपदी महिला विराजमान होणार आहे। कारण की या अगोदर विरोधी पक्ष नेतेपद आपण म्हणतो पुरुषच सांभाळत होते, पण यंदा पहिल्यांदाच या ठिकाणी महिला ह्या विराजमान होणार आहेत। आणि आतापर्यंत काँग्रेसकडे असणारे विरोधी पक्ष पद नेते आता प्रथमच शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे जाणार आहे। कारण की उद्धव ठाकरे यांची सत्ता ही 25 वर्ष होती, त्याची कायापालट झालेली आहे आणि पहिल्यांदा या ठिकाणी भाजपची सत्ता आलेली आहे। भाजपचा महापौर झालेला आहे आणि विरोधी पक्षनेते पद कायम आपण म्हणतो काँग्रेसकडे असं दिसून आलेलं आहे। पण पहिल्यांदा आता या ठिकाणी उद्धव ठाकरेंचे विरोधी पक्षनेतेपदी नेते असतात, त्यामुळे या ठिकाणी संपूर्ण कायापालट झालेली आहे आणि ही पहिली महासभा होणार आहे। त्यामुळे काय मोठे मोठे निर्णय घेतले जातात आणि कशी खडाजंगी देखील होते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच, धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।